अरे यार एवढा तर कधी आयुष्यात विचार नव्हता केला. इट इज अबाउट युअर सेल्फ गाईज. हे तुमच्याबद्दल आहे. तुमच्या विचारांना कोण हँडल करतं? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय सांगते की दिवसभरात प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये 60 ते 70 हजार विचार येतात. त्याच्यातले 70% थॉट्स आर नेगेटिव्ह, 30% आर पॉझिटिव्ह. सगळ्यांच्या डोक्यात सेम काय येत नाहीत? काय येत नाहीत? जसं मैत्रिणीच्या डोक्यात आलं तसं तुमच्या डोक्यात का नाही आलं? मम्मीच्या डोक्यात जे चाललंय ते तुमच्याकडे नाही चाललं. दिवसभरात 60 ते 70 हजार जे थॉट्स येतात त्याच्यातले 70% नेगेटिव्ह थॉट्स आहेत, 30 पॉझिटिव्ह आहेत. काहींच्या 60 नेगेटिव्ह येतील, काहींच्या 40 पॉझिटिव्ह येतील. का होतं असं? आणि ते थॉट्स कुठून येतात? विचार. कोण मॅनेज करतो तुमच्या विचारांना? हु हँडल्स युअर थॉट्स? आलं लक्षात? एन्व्हायरमेंट. तुम्ही ज्या पद्धतीच्या वातावरणामध्ये आहे त्या पद्धतीचे विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात, त्या पद्धतीचे पॅटर्न्स तुमच्यामध्ये असतात आणि तशा पद्धतीने तुमची बॉडी बिहेव करत असते. आणि मग मला हे प्रश्न पडायला लागले की अरे मला नाही जमत आहे तर मी मागे राहील का? मग मी ह्या कॉम्पिटिशन मध्ये टिकेल का? मला हे जमेल का? अँड देन मी त्याच्या पाठीमागचे पॅटर्न शोधायला सुरुवात केली. मग माझ्या पहिली गोष्ट काय लक्षात आली की मला मॅथ्स का अवघड जात होतं. कारण माझी एक मोठी बहीण होती, चिऊ म्हणायचे मी तिला. तिला मॅथ्स फार अवघड जायचं आणि ती रोज मला म्हणायची गणिताचा अभ्यास कर, गणित खूप अवघड असतं. आणि त्यात आमचे शिक्षक पण शिकवायला आले की म्हणायचे अवघड आहे, लक्ष द्या. डोक्यात माझ्या हे फिक्स झालं की मॅथ्स म्हणजे काहीतरी खूप अवघड गोष्ट आहे. माझा बिलीफ पॅटर्न तिथेच बदलला की मॅथ्स म्हणजे काहीतरी खूप अवघड आहे आणि तेव्हापासून मला ते अवघड वाटायला लागलं. आता पण तुमच्या ह्याच्यातला एखादा विषय थोडा टफ असतो पण तो अशक्य नसतो. शिक्षक तो शिकवू शकतोय, शिकवताना तुम्हाला तो कळतोय म्हणजे तो सोपा आहे. पण नंतर तुमचं म्हणजे ते जुळत नाही. मग काय होतं? एखादा विषय आहे, AI रोबोटिक्स मधला कुठला तरी एखादा विषय, 5 जणांचा ग्रुप बनतो, त्या सगळ्यांनाच तो विषय अवघड जात असतो. आणि एक म्हणतो अरे 10वी पर्यंत मला हे सोपं जायचं पण आता मला हे जमतच नाही, मला अवघडच जाते. तो म्हणतो सेम, मला पण असंच होतंय. अँड देन वी क्रिएट अ ग्रुप ऑफ दॅट. कम्युनिटी एक तयार होती की ज्यांना गोष्टी येत नाहीत आणि ते मिळून शिक्षकांसकट अख्ख्या कॉलेजला नावं ठेवतात. दिस इज अवर कम्युनिटी की अवघडच आहे तो. आणि मग त्या कम्युनिटीमध्ये 5 जण असतील, 6 जण असतील, त्याच्यामध्ये दुसरा ऍड झाल्यावर ज्याला येत असतं त्याला पण अवघड वाटायला लागतं. तो म्हणतो अरे 10वी पर्यंत जमायचं यार, आता खरंच अवघड आहे काय? म्हणतो मग अवघड आहे, तुला कळतंय का किती टफ आहे? आणि देन ती गोष्ट आपल्यासाठी टफ बनते. तिथेच एक समजा त्याच विषयाबद्दल एखाद्या ग्रुपला चांगलं सगळं जमतंय, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जर जमत नसेल आणि तुम्ही तिथे गेला तर तुम्हाला वाटतं की अरे ठीक आहे ना, हे करतायत सॉल्व, म्हणजे हे जमतंय, हे पॉसिबल आहे, आणि मग आपण करायला लागतो. मग मॅटर काय करतं आता ह्या वयामध्ये तुमच्यासाठी? तुमची संगत. तुम्ही कुठल्या स्टुडंट सोबत आहात येतंय लक्षात? आता सध्या तुम्ही डाऊनफॉलला नका जाऊ. माझं तुम्हाला रेकमेंडेशन आहे. मी माझ्या लाईफ मधले 2 वर्ष खूप नेगेटिव्ह पॅटर्न म्हणजे डिप्रेशन मध्ये घालवलेत लिटरली. फक्त माझी संगत चुकीची होती आणि मला कंटिन्यू कॉन्फिडन्स डाऊन होईल अशा पद्धतीच्या गोष्टी सांगितल्या जायच्या फ्रेंड्स कडून. आता मित्रांमध्ये तुम्हाला सांगते काय होतं. बॉईज मध्ये एखादा मुलगा आता नवीन कॉलेजला आलोय बाबा, ठरवलेलं असतं कॉलेजला ऍडमिशन घेतल्यापासून अभ्यास व्यवस्थित करणार, जिम व्यवस्थित करणार किंवा लायब्ररीला जाऊन 2 पुस्तकं वाचणार. सगळी ऍट द एंड ऑफ सगळी मुलं मनाने चांगलीच आहेत. तुम्ही काही राक्षस आहेत का? नाही ना, मनाने तुम्ही चांगले. यू डिसाइडेड एव्हरी डे की मला माझ्या पॅटर्न मध्ये काय बदल केला पाहिजे, मी स्वतःमध्ये कुठल्या पॉझिटिव्ह चेंजेस आणले पाहिजे. सगळ्यांना सगळ्यांचं कळतं की आपल्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय. नेक्स्ट डे यू आर टेकिंग दॅट ऍक्शन. युअर फ्रेंड केम, लय संत झालायस का, लायब्ररीत बसायला लागलायस का, पुस्तक वाचतोयस का? आणि हे होतं, हे माझ्यासोबत होत होतं. आय हॅव व्हेरी बिग ड्रीम्स. मला खूप मोठी स्वप्न होती, त्यामुळे मला सतत वाटायचं की मी काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, धडपडलं पाहिजे. मग वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीने बिझनेसच कर, ह्याला जाऊन बोल, त्याला जाऊन बोल. लिटरली माझ्या कॅम्पस मधून मला माझ्या रूम पर्यंत जायला अर्धा तास लागायचा. सगळे शिपाई ओळखीचे, सगळे मामा मामी मावशा ओळखीचे, सगळे ओळखीचे. कारण मला असं होतं की कम्युनिकेशन फार आवडायचं. आणि मग मी ते बोलायला लागले तर फ्रेंड्सचं काय होतं, आपल्या मित्रमैत्रिणींचं, की तो आपलं कॉन्फिडन्स लूज करतात. हे तुमच्यासोबत होत असणारे 100% ह्या वयात जास्त होतं. ह्या
ह्या वयामध्ये ते एक इन्फ्लुएन्स असतो मित्रांचा आणि मैत्रिणींचा, आणि मग आपल्याला काय वाटतं, पिअर प्रेशर म्हणतो आपण त्याला सायकोलॉजीच्या भाषेत. मग काय होतं, आता समजा 2 मुलं सिगरेट ओढतायत, तिसरा नको म्हणतोय, त्याला नाही आवडत आहे, पण मग त्याच्या प्रेशर मध्ये येऊन नॉट 1% तुम्हाला एकदा वाटतं की एखादा पफ मारूनच बघू. अँड दिस इज द थिंग्स. आणि मग त्या गोष्टी तुम्हाला मोटिवेट करतात पुढे जाऊन नेगेटिव्ह डिसिजन, चुकीचे डिसिजन घ्यायला. ते नाही का, आदमी बहुत अच्छे हो, तुम इंसान बहुत अच्छे हो, पण तुमची संगत जर चुकली ह्या वयामध्ये तर तुम्ही खूप गडबडणार आहे पुढे जाऊन. आणि मग ही जी माणसं असतात आपल्या आसपास, जी आपल्याला खूप असं वाटतात की माझ्या जीवाभावाची आहे, ती पुढच्या 3 वर्षामध्ये आफ्टर द डिप्लोमा कुठे जातात तपास लागत नाही. तुम्ही स्वतःचं आयुष्य नव्याने सुरू करू शकता. सायकोलॉजिकली विचार केला तर 365 दिवस जर एखादी गोष्ट तुम्ही व्यवस्थित फॉलो केली, एखादा पॅटर्न व्यवस्थित फॉलो केला, तर तुमच्या मेंदूचे पूर्ण न्यूरॉन सेल्स तुम्हाला चेंज करता येतात. जशा पद्धतीने तुमचा मेंदू आता काम करतोय ना, पूर्ण बदलू शकतो. पूर्ण आपलं असं आहे की आपण स्वीकारलेलं असतं की मी असाच आहे, मी अशीच आहे. काही मुलींना स्टेजवरती बोलता येत नाही, ते स्वीकारतात की हा मला नाहीये स्टेजवर बोलायला, मी अशीच आहे. काही मुलांना राग येतो, तुला माहिती आहे ना मला राग येतो, ऍक्सेप्टेड आहे, मग तू नीट वागायचं. आणि हे खूप लोकांमध्ये आपल्याला दिसतं, तुला माहिती आहे ना मी अशी आहे, मग तू नीट वागायचं. जर तुम्हाला कळतंय की तुम्ही तसे आहेत आणि ते चुकीचं, यू हॅव टू चेंज इट. जन्माला आपण तसे आलेलो नाहीये. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठी चूक आई वडिलांची पण अशी असते की आमचा भैया आहे ना जरा शांतच आहे, आमचा भैया बोलत नाही. भैया माझ्याकडे काउन्सिलिंगला आला ना सर, 3-3 तास बोलत असतो. आणि मग भैयाला शांत राहावं लागतं. आमची दिदी आहे ना, आमची दिदी जरा लाजाळूच आहे, दिदीला जग जिंकायचंय, पण दिदी लाजाळू म्हटल्यामुळे दिदीला चुपचाप बेडरूम मध्ये बसावं लागतंय. अँड दिस इज द अगेन पॅटर्न्स. हे तुम्हाला दिलेले इन्स्ट्रक्शन्स आहेत सोसायटी मधून, तुमच्या आई वडिलांकडून. आता सध्या तुम्ही ज्या ज्या लिमिट्स मध्ये आहात, काही तर आमच्या ह्याचा मेंदू चालत नाही, दिदी हुशार आहे, दादाचं जरा लहानपणापासूनच मेंदू चालत नाही. ते पोरग एवढं हुशार आहे, पाहुणे आल्यावर त्याला माहितीये लेस बांधायची, बुटात पाणी ओतायचं, त्याला सगळं माहितीये. म्हणजे तो डम तर नाहीये, फक्त तुम्ही त्याला बोलून त्या गोष्टीमध्ये डम केलाय की अभ्यासात आपलं डोकंच चालत नाही. कारण तुम्ही त्याला चालवण्यासाठी प्रवृत्तच केलं नाही, तुला जमतंय असं म्हटलंच नाही. आणि तुमच्या आसपास असे खूप माणसं आहेत जे तुम्हाला सांगणार आहेत की तुम्हाला जमत नाहीये किंवा हे आपल्या बसची बात नाही. तुम्ही आता खूप मोठे ड्रीम्स बघताल, एखादी BMW गेली की आपल्याला वाटतं की अरे पाहिजे गाडी, आणि वाटण्यात काही गैर नाहीये. पण लगेच तुमच्या आसपास 4 माणसं असतात, ते तुम्हाला म्हणतात आपली ऐपत नाही, आपली कॅपॅसिटी नाही, आपण कुठे एवढी ड्रीम बघणार, मोठं करणार. आणि त्या गोष्टी तुम्हाला पटकन खाली घेतात. जी गोष्ट तुम्ही विचार करू शकता आणि ज्याच्याकडे कॉन्सन्ट्रेटेडली बघू शकता, ती गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात इझिली आणू शकता. इट इज नॉट टफ. प्रॉब्लेम काय माहितीये, अगेन द एन्व्हायरमेंट अराउंड अस, आणि सेकंडली तुमच्या डोक्यामध्ये काय पेरलंय लहानपणापासून.